दुकान घातलेलं आहे, पण आमचं दुकान कोणतं आहे? आमचं व्यवहारिक दृष्टीचं दुकान नाही बरं, आमचं परमार्थिक दृष्टीचं दुकान आहे. बरं, तुम्ही व्यवहारिक दृष्टीच्या दुकानामध्ये जा, तुम्हाला सगळं त्या ठिकाणी पैसे दिल्यानंतरच मिळणार आहे. पण आमच्या दुकानामध्ये जर तुम्ही आले तर कुठलाच मोबदला द्यायची गरज तुम्हाला नाही. आणि आमच्या दुकानामध्ये काय मिळतंय तुम्हाला? काय मिळणार आहे? तर ज्ञान तुम्हाला मिळणार आहे. ज्ञान तुमच्या पदरामध्ये आम्ही त्या ठिकाणी टाकणार आहोत. म्हणून तुकोबराय म्हणतात, घातला दुकान, आम्ही दुकान घातलेलं आहे, देती यालिया सिरान. आणि असं कोणी नाही की तिथं जाऊ शकत नाही. कोणालाच असं नाकार दिला नाही की तू येऊ शकत नाही, ह्या जातीचा येऊ शकत नाही, त्या पंथातला येऊ शकत नाही, त्या धर्मातला येऊ शकत नाही. कुठल्याही जाती धर्मातल्या माणसाने त्या दुकानामध्ये जावं आणि ज्ञानरूपी गंगा त्या ठिकाणी प्राशन करावी आणि त्या दुकानामधून ते घेऊन जावं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करावं, असं तुकोबरायांनी या ठिकाणी दुकान मांडलेलं आहे. तृतीय चरणामध्ये काय सांगितलं आहे? संत उदार उदार भरले अनंत भांडार. महाराज म्हणतात, संत मायबाप कसे आहेत? उदार अंतकरणाचे आहेत. किती उदार आहेत महाराज? किती आहे? इतके उदार आहे. अरे त्यांना शिवीगाळ दिली लोकांनी, जो नाही तो त्रास दिला. माऊली ज्ञानोबरायांना लोकांनी किती छळलं हो, किती छळलं. त्या आळंदीकरांनी किती त्रास दिला ज्ञानोबरायांना, तरी सुद्धा संतांना या लोकांनी कितीही त्रास दिला तरी ते एवढे उदार अंतकरणाचे आहेत माऊली की त्यांनी या जगाकरिता कल्याण रूपी गंगा ते या ठिकाणी ठेवून गेले. काय दिलं तुकोबरायांनी? गाथा, पवित्र असा गाथा निर्माण केला आणि गाथेसारखा पवित्र ग्रंथ तुम्हा आम्हाला प्रदान केला. माऊली ज्ञानोबरायांनी काय दिलं? पवित्र असं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या आमच्यासाठी निर्माण केला. हे संतांचं उदारत्व आहे, उदारपण आहे. एवढे उदार संत मायबाप आहेत बघा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी. एवढे उपकार त्यांचे आपल्यावरती आहेत ना. जरी आपण आपले पंच प्राण जरी संतांच्या पायाजवळ नेऊन ठेवले तरी सुद्धा ते आपल्याला फेडल्या जाणार नाही. काही जरी केलं तुम्ही तरी ते फेडल्या जाणार नाही. एवढे उपकार संतांनी आपल्या जीवनावरती केलेले आहेत. एवढे उदार अंतकरणाचे संत मायबाप आहेत. संत उदार उदार भरले अनंत भांडार. काय आहे त्यांच्याकडं? संतांकडं काय आहे? जिलेबी, लाडू, गुलाबजामुन, पोरांनो अजून मी सांगते तिच्याकडे लक्ष आहे का तुमचं? का झोपा लागताय? आहे ना? काय मग संतांकडं? ज्ञान आहे बघा. पोरांचं लक्ष आहे. असे त्यांना द्यावं लागतं शॉर्ट मध्ये मध्ये, तर त्यांचं आहे का नाही व लक्ष? संतांकडं ज्ञानरूपी गंगा आहे. एवढे उदाहरण संत मायबाप आहेत. काय आहे संतांकडं? ज्ञानाचं भांडार भरलेलं आहे. भरले अनंत भांडार. आणि ते भांडार कोणतं आहे महाराज? अनंत भांडार आहे. अनंत जन्मीचं पुण्य त्यांनी साचवून ठेवलं आणि ते पुण्य त्यांनी आपल्या पदरामध्ये टाकलेलं आहे. काही मोबदला घेतलाय का? काहीच नाही. आपण किती त्रास दिला हो, चांगल्या लोकांना किती त्रास दिला आणि अजून सुद्धा देतात. महाराज लोकांना तर काही कमी त्रास देतात. लोक किती घेता म्हणतात. तू चाल बरं म्हणा एक दिवस, नुसतं येथून तिथपर्यंत चाल गाडीमध्ये. कसं बटाटा शिजले आणि शिजून निघतंय माणूस तर, आणि म्हणता एवढे घेता आणि तेवढे घेता. आम्ही घेतच नाही, तुम्ही आमच्या कष्टाचेच आम्हाला देता, दुसरी गोष्टच नाही महाराज. परत मृदंगाचार्यांना सुद्धा लोक बोलतात मृदंग वाजवणं सोपं नाही बरं. त्या इंद्रायणीच्या काठावरती 3-3, 4-4 तास प्रॅक्टिस करावी लागते. गायन करणं सोपं नाही बरं. कोणतीच गोष्ट सोपी नाही संप्रदायामध्ये. गायन करण्यासाठी हा घसा आहे ना,
याच्यासाठी खूप काही पाळावं लागतं. हे खायचं नाही, ते खायचं नाही, टमकं खायचं नाही, असं नाही तसं नाही. आणि दुसरी गोष्ट, रियाज करायचा घसा. अरे बोलता येत नाही ओ माणसाला, अशा समोरच्या व्यक्तीसोबत बोलण्याची इच्छा सुद्धा नसते. का? कारण आम्ही संस्थेत दिवस काढलेले म्हणून सांगतो. इच्छा सुद्धा नसते. एवढे वाईट दिवस काढावे लागतात तेव्हा हे ज्ञान प्राप्त झालेलं असतं. आणि लोक खुशाल म्हणतात, 500 घे संत या. कस काय म्हणजे? अरे तुम्ही एवढा हलकटपणा नको करत जाऊ गड्या. म्हणजे आम्ही लहान कीर्तन, बरोबर आहे की नाही दादा? आम्ही लहान कीर्तनकार म्हणजे आम्हाला कुसलू मारत्या का? तसं काही नसतं. ज्ञान तेवढंच आहे. मोठे कीर्तनकार असले महाराज, त्यांच्याकडेही ज्ञान तेवढंच आहे. आणि आजकालचे असले त्यांच्याकडेही ज्ञान तेवढंच आहे. फक्त काय आहे? सोशल मीडिया. पावर कशाची आहे? सोशल मीडियाची. ते टीव्ही वरती दिसलेले असतात म्हणून भरपूर गर्दी असते. आम्ही टीव्ही वर दिसलेलो नसतो म्हणून 4-5 येतात. आणि आम्ही अध्यात्म सांगतो. गुरुजींनी जे ज्ञान दिलं, संस्थेत जे शिकवलं, महाराज मंडळींनी जे सांगितलं, ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. टिंगल टवाळ्या करण्याची आम्हाला अजिबात परवानगी नसते. कारण गुरूंचं ज्ञान आम्हाला तसं असतं. टिंगल टवाळक्या केलं की आमचे गुरुजी आम्हाला जगणं अवघड करतात. हे गुरूंचं ज्ञान असतं. असो, संत इतके उदार आहे महाराज, अनंत भांडार त्यांच्याकडे भरलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांना इतका त्रास दिला लोकांनी, खूप त्रास दिला. शेवटी जगद्गुरु तुकोबरायांना सगळी सावकारकी त्यांना विकावी लागली. आणि तुम्ही म्हणतात ना, आता यांना एक सांगू का हो? ते म्हणतात पैसे घेता. ते ना तुकोबरायांकडून आमच्याकडे आलेलं आहे. तुकोबरायांकडे एवढा पैसा होता महाराज, एवढी सावकारकी होती, कोणाकडेही नसल एवढे लखपती होते ते. पण सगळं तुकोबरायांनी संसार जीवनातून डोकंच काढून टाकलं. संसार मला करायचंच नाही, संसार काढून टाकला मनातून. आणि शेवटी तुकोबरायांजवळ काय राहिलं? विना, चिपळ्या आणि भगवंताचं नामस्मरण. त्या ठिकाणी 3 गोष्टी त्यांच्याजवळ राहिल्या. मग असेच आसपासचे खेड्यागावातले, त्यांच्या गावाजवळचे गाव असतील, ते प्रतिष्ठित महाराज मंडळी त्यांच्या जवळ आली. म्हणजे का हो तुकोबा, तुम्ही असल नसल तेवढं सगळं विकून टाकलं, सगळं देऊन दिलं, मग आता आमच्यासाठी नेमकं ठेवलं तरी काय? आम्ही प्रतिष्ठित महाराज मंडळी आहोत, आमच्यासाठी तुम्ही ठेवायला होत ना, काय ठेवलं? तर तुकोबराय नम्रतेने म्हणाले. तुकोबराय म्हणतात की बाबांनो, सगळं तर विकलं रे. आता बघा, हातामध्ये चिपड्या आहे, गळ्यामध्ये विणा आहे आणि मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे. याच्याशिवाय तुम्हाला काही मी देऊ शकत नाही. मग ते कीर्तन तेव्हापासून त्या कीर्तनकारांकडे आले, तेव्हापासून ही परंपरा चालू झाली. ते कोणापासून बीज कोणी लावलंय? तुकोबरायांनी. तेव्हापासून ही सुरू झालंय. मग तुकोबरायांनी हे दिलेलं आम्हाला प्रदान आहे, ज्ञान आहे महाराज. असो, अभंगाच्या 3य चरणामध्ये महाराज सांगतात, माग त्याची पुरे धनी आणि कांसी उरे, संत उदार उदार भरले अनंत भांडार. एवढं अनंत भांडार त्यांच्याकडे भरलेलं आहे. तुका म्हणे, शेवटचं चरण, घरी जाऊ का मी आता? तुका म्हणे, पोते देवे भरिले न हेरिते. तुका म्हणे, पोते देवे भरिले न हेरिते. एवढे शुद्ध अंतकरणाचे साधू मायबाप त्या ठिकाणी आहेत. मग आता अभंगाचा सरळ भावार्थ झाला, वेळही झाली असल. विढला विढला असो, बघा आपल्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी म्हणतात की आम्ही दुकान घातलेलं आहे. दुकान जर पाहायला गेलो महाराज, तर व्यवहारिक दृष्टीचं आणि परमार्थिक दृष्टीचं दुकान असतं. पण तुकोबरायांनी अजून सोपं सरळ करून सांगितलंय. तुम्ही बघा, तुकोबराय सांगतात,
महिला मंडळ ब्युटी पार्लर माहिती तुम्हाला? माहितीये पोरींनो? तुम्हाला तर माहितच असेल. ब्युटी पार्लर माहितीये? ब्युटी पार्लर मध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करून मिळतं? सगळं त्या ठिकाणी व्यवस्थित आपला मेकअप करून मिळतो. मग तसाच तुकोबराय सांगतात आम्ही सुद्धा ब्युटी पार्लर टाकलेला आहे, पण त्या ब्युटी पार्लरचं नाव आहे ज्ञानेश्वरी ब्युटी पार्लर. तिच्यामध्ये काय आहे? ज्ञानेश्वरी मध्ये तुम्ही जा, ज्ञानेश्वरी मध्ये तुम्ही तुमचं डोकं घाला, पारायण करा, ज्ञानेश्वरी वरती विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून पारायण करा. तिथून तुमचं शरीर, तुमचं डोकं, तुमचं अंतःकरण शुद्ध करून मिळेल. या पार्लर मध्ये